आज आपण दाटसर आणि क्रीमी अशी शुरखुरमा आणि त्याच्यासोबत खाल्ले जाणारे गुलगुले बघणार आहोत. गुलगुले या ठिकाणी कडक होऊ नये आणि मऊसूत व्हावं याच्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत. या ठिकाणी एक्स्ट्राचं कोणतंही साहित्याचा वापर करणार नाहीयेत. इन्स्टंट अशी रेसिपी आहे. नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ खिसून फोडून कसंही घेऊ शकता. तर मी थोडंसं असं बारीक करून घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ घेतले. त्याच वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे आपण गुलगुलेसाठी मी इथं साहित्य दाखवते. 1 चमचा खसखस घ्यायचंय. त्याच्यानंतरनं 1/4 चमचा म्हणजे 1 चमचाला थोडंसं कमी सोड्याचा वापर करते, जे खायचा सोडा असतो तो. बारीक रवा घेतलेला आहे 3 चमचे आणि अर्धा चमचा मिठाचा वापर करायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी बडीशोप आणि विलायचीचा पण वापर करू शकता. एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकूया आणि ज्या वाटीने आपण 1 वाटी गूळसाठी बरोबर 1.5 वाटी पाण्याचा वापर करते. हे परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं. थोडंसं पिठानुसार कमी जास्त पण होऊ शकतं. तर आपण हे साईडला ठेवूया. गूळ भिजण्यासाठी. गूळ आपलं वितळतोय तोपर्यंत दूध गरम करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी इथं 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दुधाला चांगली उकळी येऊ द्यायचं आहे आणि हे दूध जे आहे ते चांगलं गरम झालं की आता हे साईडला ठेवूया. एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप गरम होतंय तोपर्यंत शुरखुरमा मिक्स घेतलेला आहे. इन्स्टंट जे शुरखुरमा मिक्सचं प्रीमिक्स भेटतं त्याचा वापर करते. 150 ग्राम हे प्रीमिक्स येतं. कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा सुपर मार्केट वगैरे असतात त्याच्यामध्ये इझिली अवेलेबल होतात. जास्तीचं एक्स्ट्राचं कोणतंही साहित्य लागत नाही. त्याच्यामुळे मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर हे कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया. याच्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, शेवया वगैरे सर्व साहित्य यामध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे मी त्याचा वापर केलाय. शेवया चांगले भाजून झाले की यामध्ये आपण जे दूध गरम करून घेतले ते दूध ओतायचंय. बरोबर 1 लिटर दूध आहे. 4 चमचे साखर घेते. गोडाचं प्रमाण असल्यामुळे साखर नाही घेतलात तरी चालेल, पण मी फक्त 4 चमचे साखर घेतली. ऑलरेडी यामध्ये साखर असतेच. परत एकदा 1 चमचा तूप टाकलेला आहे. गॅस बारीक वरती करायचा आहे आणि एक 10 मिनिट तरी चांगल्या प्रकारे हे शुरकुर्मा शिजवून घ्यायचे. जेवढं तुम्हाला दाटसर हवंय तेवढी याची क्वांटिटी तुम्ही ठेवू शकता. तर एक 10 मिनिटं झालेले. तुम्हाला शुरकुर्मा जवळून दाखवते कशा प्रकारे शिजलाय ते. तर अशा प्रकारे एकदम क्रीमी कलर वगैरे बघू शकता. आपला शुरकुर्मा मिक्स तयार आहे. तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि आता गुलगुले करायला घेऊया. गुलगुले करण्यासाठी आपलं गूळ आणि पाणी चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे, म्हणजे गूळ वितळलेला आहे. बाउल घेतलाय, त्याच्यावर चाळण ठेवूया आणि गूळ घालून ठेवलेलं पाणी जे आहे गाळून घ्यायचंय. त्याच्यामध्येच आपण जे पीठ ठेवलेलं होतं ते पीठ टाकायचंय. त्याच्यानंतर ना अर्धा चमचा मीठ टाकूया. यामध्येच 1/4 चमचा सोडा टाकायचा आहे. 3 चमचे बारीक रवा आणि त्याच्यानंतर खसखस टाकायचंय. सर्व मिक्स करून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण भज्जीसाठी पीठ बनवतो तसं पीठ बनवून झालेलं आहे. तर आता हे तळण्यासाठी घेऊया. तळण्यासाठी तेल ठेवलंय. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय. गॅस मीडियम वरती ठेवायचंय. थोडंसं पीठ टाकून बघूया. लगेचच वरती येतंय म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे. गोल आकार येईल अशा प्रकारे अगदी थोडेसे मीडियम साईज मध्ये आपले हे गुलगुलेचे भजी सोडून घ्यायचे. जेवढे बसतील तेवढे सोडायचे. थोडंसं मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे काल माझ्याकडून हा व्हिडिओ अपलोड झालेला नाही. त्याच्यामुळे ही रेसिपी मी आज अपलोड केली. तर गॅस मीडियम वरती करून आपण हे सर्व गुलगुले तळून घेऊया. तर कलर चेंज होईपर्यंत मी इथं मीडियम गॅस करून तळून घेतलेला आहे. गॅस मीडियम वरती करूनच तळायचे. तर हे काढूया आणि राहिलेले पण सेम याच प्रकारे मी इथं गुलगुले तळून घेते. तर हे पण काढूया. अशा प्रकारे अगदी दाटसर आणि थोडंसं असं पिवळसर कलर आलेला आहे आपण तूप टाकल्यामुळे. आपले शुरकुर्मा तयार आहे. त्याच्यानंतर गुलगुले पण तयार आहेत. तुम्हाला शुरकुर्मा थोडंसं जवळून दाखवते. तर बघू शकता कशा प्रकारे दाटसर अशी आपली
शुरकुर्म्याची खीर तयार झाली. गुलगुले पण दाखवते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.